नमस्कार मंडळी, आज आपण बघतोय हिरव्या वाटणातील ग्रीन चिकन. सोप्या पद्धतीने एकदम टेस्टी चिकन तयार होतं. त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. चिकनसाठी हिरवं वाटण करूया. 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मुठभर ताजी कोथिंबीर आणि मुठभर पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घेतली. ग्रीन चिकनला पुदिन्याचा फ्लेवर खूप छान येतो. त्याचबरोबर 7-8 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घालून मिक्सरला हे वाटून घेते. पुदिना आहे छान हिरवगार वाटण होण्यासाठी ह्यात 2-3 बर्फाचे खडे घालून हे छान बारीक वाटून घेतलं. कोथिंबीर पुदिन्याची अशी छान स्मूथ पेस्ट झाली पाहिजे. फोडणीसाठी पसरट भांड्यात 2.5 पळ्या तेल घातलंय. तेल जरा तापल्यावर थोडेसे खडे मसाले घालूयात. तर इथे मी घेतलं आहे 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 4 मिऱ्याचे दाणे, 2 लवंगा, 1 तमालपत्र. गरम जास्त वाटत असेल तर लवंग मिरी नाही घातले तरी चालेल. लगेचच घालूया 1 मोठा बारीक चिरलेला कांदा. मध्यम आचेवर कांदा परतून घेते. टोमॅटो घालायचं असेल तर घालू शकता, पण मी टोमॅटो नाही घालत, दही घालणार आहे. कांद्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत 2 मिनटं परतून घेतला. आता घालूया स्वच्छ धुतलेलं चिकन. गॅसची फ्लेम जरा वाढवून चिकन कांद्यावर व्यवस्थित परतून घेते, साधारण 2 मिनटं. 2 मिनटानंतर चिकन जरा पांढरट दिसतंय. आता वरून अर्धा ते पाऊण चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर आणि तयार केलेलं हिरवं वाटण घालून सर्व मिक्स करून घेते. ग्रीन चिकन बनवतोय, ह्यात लाल तिखट घालणार नाही आहोत, त्यामुळे हिरव्या मिरचीचं प्रमाण जास्त घेतलं आहे. गॅसची फ्लेम मिक्स करत असताना मीडियम टू हाय ठेवली. त्यानंतर आता गॅस एकदम कमी करून पाऊण वाटी ताजं दही घालूया. वजनाने हे दही 100 ग्रॅम आहे. साहित्याचं सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. दही घातल्यानंतर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, म्हणजे दही फाटणार नाही. व्यवस्थित मिक्स केलं. आता कमी गॅसवरच झाकण देऊन शिजवते. वर ताट ठेवूया आणि ताटात पाणी. 5 मिनटानंतर बघूया. कमी गॅसवर चिकनला मस्त वाफ बसली आहे आणि दहीसुद्धा फाटलं नाही. दही घातल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवली तर मात्र दही फाटेल. मिक्स करून हे वाफेवरच शिजवून घेते. आणखी 5 मिनटानंतर बघा, पाणी न घालतासुद्धा चिकनला भरपूर पाणी सुटलं आहे. चिकन 50 ते 60% शिजलं आहे. आता ह्यात घालूया 1 चमचा चिकन मसाला. चिकन मसाला नसेल तर चमचाभर गरम मसाला घातला तरी चालेल. 3 ते 4 चमचे सुक्या खोबऱ्याचं वाटण. हे फक्त सुकं खोबरं भाजून त्याचं वाटण केलं आहे, यात दुसरं काहीच नाही. आणि हे चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेते. आपण हे शिजवताना ताटावर पाणी ठेवलं आहे, त्यामुळे पाणी घालायची तशी गरज नाही आहे. पण तुम्हाला थोडासा रस्सा हवा असेल तर ताटावरचं गरम पाणी घालू शकता. व्यवस्थित मिक्स करून चिकन शिजवून घेते. वाफेवर शिजवतो आहे, त्यामुळे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. मंद गॅसवर वाफेवर शिजवलेलं चिकन खूप भारी लागतं. सुरुवातीपासून आत्तापर्यंत साधारण 25 ते 28 मिनटं झाली. चिकन व्यवस्थित शिजलं की आता गॅस बंद. गॅस बंद केल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा लिंबाचा रस घालूया, म्हणजे चिकन चवीला जबरदस्त लागतं. गॅस बंद केल्यानंतर लिंबाचा रस घातला. ह्यात खूप जास्त रस्सा ठेवूच नका. असं थोडंसंच ग्रेव्हीसारखं असेल की चिकन चवीला खूप छान लागतं. लगेच खायला न घेता 5-10 मिनटं झाकून ठेवायचं. त्यानंतर ताट वाढायला घेऊया. जबरदस्त चवीचं ग्रीन चिकन तयार. ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा.